सोनम वांगचुक आणि अभिजित दिपके यांचे आंदोलन जे सुरू आहे जंतर मंतरवर गेल्या 1 महिन्यापासून, त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी अनेक राजकीय असतील, शैक्षणिक असतील, विद्यार्थी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर एक भव्य एल्गार मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. आपल्यासोबत आत्ता शिवराम पाटील काका आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. आपल्यासोबत आत्ता शिवराम पाटील काका आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया. काका, काय सांगाल, सोनम वांगचुक यांना सरकारने पांढऱ्या कपड्यामध्ये गुंडाळून अक्षरशः हॉस्पिटलमध्ये दाखल केलंय, आज मोर्चा काढलाय, काय आपल्या भावना? या बीजेपी सरकारने सोनम वांगचुक सारखा एक बुद्धिमान आणि वैज्ञानिक समाजसेवक माणसाला असं रात्री बेरात्री कोणी लुचताना उचलून नेलं पांढऱ्या कपड्यामध्ये, जसं आम्ही मुर्दा उचलून नेतो. गलत काम केलंय भाजपाच्या सरकारने. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सोचना चाहिए. ज्या प्रकारे आमच्या अण्णा हजारेला या लोकांनी चीट केलं, ज्या प्रकारे रामदेव बाबाला यांनी बायांचे कपडे घालून उचलून हरिद्वारला फेकलं होतं, त्याचं फळ काँग्रेसला भोगावं लागलं. अरे नरेंद्र मोदी, तुम्ही या सोनम वांगचुक सारख्या इमानदार माणसाला जर अशा पांढऱ्या कपड्यात गुंडाळून तुम्ही दवाखान्यात ऍडमिट केलंय, चूक आहे. ए नरेंद्र मोदी, तुम्ही रोज कपडे बदलून दिवसातनं 4-5 वेळा विमानाने फिरता तीच गाव, आणि तुम्ही जंतर मंतर जे तुमच्या निवासस्थानापासून, जे तुमच्या पार्लमेंट पासून, जे तुमच्या राष्ट्रपती भवनापासून अरे फरलांच्या अंतरावर तुम्ही का गेले नाही? ए नरेंद्र मोदी, तुम्ही लोकांच्या मताने निवडून आलेले आहात, तर लोकांच्या मताची कदर करावीच लागेल. जर लोकांच्या मताने निवडून आले तर तुम्ही तरुणांच्या मताची बेदखल नाही करू शकत. ए नरेंद्र मोदी, तुम्ही चुकीचं काम करीत आहात. तुम्ही रावणाचा रोल निभवत आहात की मैं राम की सीता नहीं लौटाऊंगा तो राम को उसका नतीजा भुगतना पड़ा. ए मोदी, तुम अगर जवानों के साथ बात नहीं करते हो, तुम झूठ बोलते हो. कहने में तो कहा था कि मैं चाय वाला हूँ, तो मुझे भी लगा था चाय वाला बीड़ी वाले के साथ बात करेगा, मगर ये चाय वाला झूठा निकला. ये बीड़ी क्या, अरे ये तो विद्यापीठ वाले के साथ नहीं बात कर रहा है, और ये किसानों के साथ बात नहीं कर रहा है, ये जवानों के साथ बात नहीं कर रहा है. बहुत गलत है, ये तो ना इंसाफी है. या ठिकाणी जे नीट पेपर फुटी झाली, आत्ता TET पेपर फुटी झाली, या ठिकाणी अनेक संघटना असतील, विद्यार्थी असेल, त्यांनी या ठिकाणी आंदोलन केलं होतं. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं आणि आजच्या तारखेला संपूर्ण भारतातील प्रत्येक शहरामध्ये विद्यार्थी आणि सामाजिक कार्यकर्ते आणि याच्यात सोबत काही राजकीय कार्यकर्ते पदाधिकारी सुद्धा आहेत. पण दुर्भाग्य माझं, मी डोळ्याने पाहतोय, माझ्या जळगाव जिल्ह्यात एकही आमदार खासदार का आला नाही. अरे आमदारांनो, खासदारांनो, तुम्हाला काय निवडून दिला आम्ही? अरे गुलाबराव पाटील, अरे गिरीश महाजन, अरे सुरेश बोडे, तुम्हाला का निवडून दिला आहे मी? तुम्ही आमचे प्रश्न त्या पार्लमेंटमध्ये आणि त्या असेंब्लीमध्ये नेले पाहिजे. पण तुम्ही ना रक्षा खडसे बोलत, ना स्मिता वाघ बोलत, कशाला खासदार बनवला आम्ही तुम्हाला? अरे त्यापेक्षा तुम्ही न बनलेले बरे. आणि म्हणून असं म्हणतो, आमदार खासदार आणि मंत्र्यांनो, हे आंदोलन जनतेचं आहे, प्रश्न जनतेचा आहे, आणि हे जनता तुम्हाला निवडून देतो, आणि ती तुम्ही तुमच्या बायकाच्या, पोराच्या, साल्याच्या मतांनी निवडून येत नाही. त्यासाठी आमच्या नागरिकांचं मत लागतं, म्हणून नागरिकांची दखल घेणं गरजेचं आहे. आणि म्हणून या जळगाव जिल्ह्यातील नव्हे, महाराष्ट्रातील नव्हे, संपूर्ण भारतातील आमदार खासदारांचा मी निषेध करतो. तुम्ही चुकीचं काम करीत आहात. तुम्ही पार्लमेंटरी सिस्टीमने या पदावर आलेले आहात. पार्लमेंटरी सिस्टीम नुसार तुम्हाला लोकांच्या मताची दखल घेणं आवश्यक आहे, नाहीतर तुम्ही नालायक आहात, तुम्ही ऐसान फरामोस आहात, तुम्ही जनता असे गद्दार आहात, असं मी म्हणतो. तर हे होते शिवराम पाटील, ज्यांनी सांगितलं की स्थानिक लोकप्रतिनिधींनी याची कुठेतरी दखल घेतली गेली पाहिजे आणि यांना न्याय मिळाला पाहिजे. प्रवीण पाटील, लाईव्ह ट्रेन न्यूज, जळगाव.